विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरींनी वडिलांसाठी गायलं गाणं। भावनिक शब्दातील गाणं गाऊन मिटकरींनी वडिलांना आदरांजली वाहिली। सांगोला ते यलमार मंगेवाडी गावापर्यंत आमदार शहाजी बापू पाटलांची बग्गीतून मिरवणूक। यलमार भवन बांधण्यासाठी 1 कोटी निधी दिल्यानं यलमार समाजानं काढली मिरवणूक। पालघरमध्ये महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे विश्वास वळवी यांच्यावर गुन्हा दाखल। विश्वास वाळवी हे बोईसर विधानसभेचे संभाव्य उमेदवार असल्याची माहिती। रायगडच्या पेणमध्ये जेवण बनवलं नाही म्हणून दारूच्या नशेत पत्नीची हत्या। शहापाडा गावातील घटना। पेण पोलिसांकडून आरोपी पतीला अटक। सिंधुदुर्गात पर्यटनासाठी आलेल्यांकडून युवतीचा विनयभंग। संतप्त जमावानं 6 जणांना दिला चोप। त्यापैकी 4 पोलीस खात्यातील, 2 पोलिसांचं निलंबन। सर्व आरोपींना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी। छत्रपती संभाजीनगरमधील निराला बाजार येथे हॉटेलसमोर एक गाडी थेट पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांवर जाऊन धडकली। 8 ते 10 मोटरसायकलचं नुकसान, 2 4-चाकींचं नुकसान तर 4 जण जखमी। नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर निफाड आणि शिवरे फाट्याच्या दरम्यान कांद्यानं भरलेला ट्रॅक्टर उलटला। शेतकऱ्यांचं 75,000 रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज। रुग्णालयात बुरखा घालून 21 लाखांची चोरी करणाऱ्या चोरट्यांना काशीगाव पोलिसांकडून अटक। वसईच्या राधा हॉस्पिटलमधील घटना। संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। बिहार, उत्तर प्रदेशमधून चोरटे ताब्यात। वाशिममधील कारंजाच्या उंबरडा बाजार गावातून गायीची चोरी। तवेरा गाडीतून गायीला चोरून नेलं। संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। चंद्रपूरमधील कोपरनाचे तहसीलदार प्रकाश वटकर निलंबित। काढोली खुर्दमध्ये काँग्रेसच्या उमाजी आत्राम यांची अवैध पद्धतीने केली सरपंचपदी निवड। मनमानी कारभार केल्याबाबत निलंबनाची कारवाई। सावंतवाडी तालुक्यातील दांडेली गावातील वरचावाडा येथे दिवसा ढवळ्या बिबट्याचा मुक्त संचार। 4 दिवसात 3 कुत्री बिबट्यानं केली फस्त। ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी। चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातल्या जानाळा परिसरातून हल्लेखोर T-83 वाघिणीला जेरबंद करण्यात वन विभागाला यश। या वाघिणीच्या हल्ल्यात किमान 4 लोकांचा मृत्यू। शिर्डीतील साईबाबा मंदिरावरच्या सुवर्ण कलशाला 72 वर्षे पूर्ण। पारनेरकर कुटुंबानं 1952 साली हा कलश बसवला होता। यानिमित्त आज शिर्डीत सुवर्ण कलश स्मृतिदिन सोहळा पार पडणार। कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा। कारवाईला घोषणाबाजी करत विरोध करणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। नांदेडच्या नेरली गावात पाण्याच्या टाकीची साफसफाई केली नाही। ग्रामपंचायत आणि पाणी पुरवठा विभागाचं दुर्लक्ष। या प्रकरणी कारवाईनंतर आज पाण्याच्या टाकीची साफसफाई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।